नागपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित महिला उद्योजिका मेळाव्यास नागपूरकरांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। 264 महिला बचत गटांनी आपल्या विविध वस्तूंचं प्रदर्शन इथं भरवलं आहे आणि या प्रदर्शनाला नागपूरकर मोठ्या संख्येनं भेट देत आहेत। चला तर UCN सोबत तुम्ही देखील या प्रदर्शनाचा फेरफटका मारायला। गेल्या काही वर्षांपासून महिलांच्या सशक्तीकरणासाठी तसंच शहरातील महिला बचत गटांना मोठं व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी मनपाच्या सामाजिक विकास विभागातर्फे महिला उद्योजिका मेळावा आयोजित केला जातोय। दरवर्षी या मेळाव्याला महिला उद्योजिकांचा वाढता प्रतिसाद मिळतोय। यावर्षी देखील या मेळाव्यात शहरातील 264 महिला बचत गट सहभागी झाले आहेत। यात खाद्यपदार्थ, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, धान्य, मसाले, कपडे, दागिने, रेडीमेड कपडे आदींचे स्टॉल लागले आहेत आणि यास ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। विविध वस्तू इथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत। यातच ऑर्गॅनिक मधाला देखील चांगला प्रतिसाद मिळतोय। बाईट मध विक्रेता। याशिवाय कबाडचे जुगाड करून एका बचत गटानं काही वस्तूंची निर्मिती केली आहे। दैनंदिन वापरातील या वस्तूंना ग्राहक पसंती दर्शवतायत। वेस्टचे जे वस्तू आहेत जे देण्यासारखे असतील, बरेचशा वस्तू ज्या आहेत त्या डोनेट केल्या जातात लोकांपर्यंत। आणि मग ज्या वस्तू देता येत नाही किंवा म्हणजे काहीदा वस्तू काही खराब असतात किंवा कशाला डाग वगैरे लागलेला असेल, तर अशा वस्तूंपासून मग आम्ही असे प्रोडक्ट्स बनवतो अपसायकल करून। म्हणजे जशी ही एक स्टोरेज पाऊच आहे आमचं, म्हणजे याच्यामध्ये आपण बरंचसं सामान स्टोअर करून आपण ही घेऊन जाऊ शकतो ट्रॅव्हल करताना। किंवा हे जसं एक छोटंसं कार्ड होल्डर आहे कॉईन पाऊचसारखं, हे सगळं हँडस्टिच्ड आहे। आमच्याकडे काही महिला आहेत ज्या हे स्वतः शिवतात, म्हणजे त्यांना शिकवलं जातं। याशिवाय बांबूपासून बनवलेल्या वस्तू देखील इथं उपलब्ध आहेत। अमरावतीच्या मेळघाटातील प्रशिक्षित आदिवासींनी तयार केलेल्या वस्तू आकर्षणाचं केंद्र आहेत। बैकग्राउंड में हमको NMC के द्वारा ये स्टॉल मिले हैं, तो हमको यहाँ प्रोडक्ट्स लाना होता है। तो हमारी मेन संस्था जो है मेड़घाट की है, वहाँ पे हमारा बाम्बू क्लस्टर है। वहाँ पे 900 950 के आसपास कारागिर होते हैं। उनको हम ट्रेनिंग देते हैं पहले 3 महीने 4 महीने की, देन उनके बाद हम उनसे प्रोडक्शन करवाते हैं और फिर हम इसको मार्केट में सेल करते हैं। और यहाँ का जो भी फंडिंग होता है वो पूरा कोरकू समाज के जो आदिवासी लोग होते हैं जो मेड़घाट में स्थायित है, उनको ये पूरा फंडिंग जाता है। और हमारे संस्था का मेन पर्पज़ है उनको रोज़गार उपलब्ध करा के देना, ताकि उनको अपना गांव, अपना जो भी एरिया है वो छोड़ के ना जाना पड़े। ये हमारा संस्थे का मुख्य उद्देश्य है। आम्ही हनीचा बिझनेस करतो। आमच्या बचत गटाच्या पूर्ण 10 महिलांनी बी कीपिंगचं ट्रेनिंग घेतलेलं आहे 2020 मध्ये, आणि त्या 2020 पासून आता 6 वर्ष झाले आम्ही हे काम करत आहोत। या कामात आल्यानंतर आम्हाला माहीत पडलं की शहद फक्त शहद नसते, पण त्या शहदाची क्वालिटी असते, शहदाचे फ्लेवर असतात। कारण की आमच्याकडे वनतुलसी, कडुलिंब, अजून काय म्हणतात त्याला लिची, मस्टर्ड आणि ओवा, असे सगळे काही प्रकार आहेत। तर या माध्यमातून आम्ही दर वर्षाला 10 लाख रुपयाचं प्रॉफिट कमावतो पूर्ण, आणि या बिझनेसपासून आम्ही आर्थिक सक्षम झालेलो आहोत। खरेदी आणि खाद्यपदार्थ हे एक समीकरण आहे। खरेदी केली की थोडी पेटपूजा करायलाच हवी। म्हणूनच या प्रदर्शनात काही बचत गटांनी आपल्या विविध पदार्थांचे स्टॉल्स लावले आहेत। इथं खवय्यांची देखील गर्दी होते। खरेदी झाली, पेटपूजा झाली, मग मनोरंजनाचा तडका देखील हवाच। म्हणूनच मनपानं याची देखील दखल घेत इथे येणाऱ्यांचं दररोज मनोरंजन होईल याची काळजी घेतली आहे। या अंतर्गत प्रदर्शनाच्या 3ऱ्या दिवशी लागली पैज हे मराठी नाटक सादर करण्यात आलं।